विद्यार्थी मित्र हो नमस्कार. सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपणा सर्वांना कल्पना आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची 2026-27 या शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झालेली होती आणि ती 31 जुलै 2026 रोजी पहिल्या परिपत्रकानुसार संपलेली होती. आजचा व्हिडिओ खास यासाठी करण्यात आलेला आहे की यानंतरही विद्यापीठानं तारीख वाढवलेली आणि ती वाढवलेली तारीख त्याच्यानंतरचे इतर आवश्यक डिटेल्स आपणापर्यंत पोहोचावेत म्हणून खास आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. त्यामुळे आजच्या या व्हिडिओतली माहिती आपण समजून घ्या आणि त्यानुसारची पुढील कार्यवाही करा. विद्यार्थी मित्र हो, 31 जुलै 2026 रोजी विद्यापीठानं प्रवेश प्रक्रियासंदर्भातलं सूचनापत्रक क्रमांक 2 प्रसारित केलेलं आहे. या परिपत्रकानुसार काय आपल्याला लास्ट अपडेट मिळाले ते आपण जाणून घेऊया की विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रथम वर्ष बी एड, ज्याला आपण सेवांतर्गत बी एड म्हणतो, प्रथम वर्ष सेवांतर्गत बी एड आणि प्रथम वर्ष विशेष बी एड, त्याला आपण स्पेशल एज्युकेशनमधलं बी एड असं म्हणू, या 2 शिक्षणक्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जुलै 2026 या सत्राकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत खालीलप्रमाणे वाढविण्यात आलेली आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं सेवांतर्गत बी एड की ज्याची प्रवेश प्रक्रिया सध्या 3 ऑगस्टपर्यंत सुरू आहे आणि त्यानंतर प्रथम वर्ष स्पेशल एज्युकेशनमधलं बी एड, विशेष बी एड असं ज्याला म्हणतात, हे 2 अभ्यासक्रम सोडून इतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्व अभ्यासक्रम, मग ते बी एचे असतील, बी कॉमचे असतील, बी एस सीचे असतील, पी जीचे असतील, त्याचबरोबर डिग्री कोर्सेस असतील, डिप्लोमा कोर्सेस असतील, सर्टिफिकेट कोर्सेस असतील, साधारणतः 100च्या आसपासचे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आहेत. फक्त बी एड आणि बी एड विशेष सोडून इतर सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियेची मुदत ही विद्यापीठाने खालील प्रकारे वाढवलेली आहे. ती आता या ठिकाणी आपण समजून घेऊया. काय सांगितलं यामध्ये पहा की ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत, म्हणजे विदाऊट लेट फी तुम्ही या तारखेपर्यंत भरू शकता. ती वाढलेली तारीख आहे दिनांक 1 ऑगस्ट 2026 ते दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत, म्हणजे पुढचे 15 दिवस तुम्ही हे विदाऊट लेट फी मुक्त विद्यापीठाच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. आता त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की विद्यापीठाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्ही होमपेजवर जाऊन ॲडमिशन टॅबला क्लिक करू शकता. त्यानंतर प्रॉस्पेक्ट तुम्हाला वाचायचं आहे. प्रॉस्पेक्ट्समधून तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाची माहिती मिळणार आहे. तुमचा अर्ज हा ऑनलाईनच भरावा लागणार आहे. शुल्कसुद्धा ऑनलाईनच भरायचं आहे. ही सगळी माहिती पूर्वी जशी होती त्याचनुसारची माहिती आहे आणि काही अडचणी असल्यास तुम्ही कुठे संपर्क साधायचे काय याच्या संदर्भातली सगळी डिटेल्स यामध्ये दिलेली आहेत. विद्यार्थी मित्र हो, याशिवाय तुम्हाला आजच्या व्हिडिओसोबतच मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असताना तुम्ही एकाच वेळी 2 अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता का, त्याचबरोबर तुम्ही जर का चुकीची माहिती भरली तर त्याची तुम्हाला फी परत मिळू शकते का, आणि याशिवायही इतर कोणकोणती कागदपत्रे लागतात, कशी तुम्हाला ती सबमिट करायची असतात, ही सगळी माहिती प्रवेश प्रक्रिया भाग 1च्या मधून मी दिलेली, तो सुद्धा व्हिडिओ याच यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. तोही तुम्ही अवश्य पहा. आणि त्यानंतर भाग 2 मधून आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एकूण अभ्यासक्रमामध्ये कोणकोणत्या डिग्री लेवल अभ्यासक्रमांचा, ज्याला आपण यू जी कोर्सेस म्हणतो, पी जी कोर्सेस म्हणतो, सर्टिफिकेट कोर्सेस म्हणतो, डिग्री कोर्सेस म्हणतो, हे एकूण 4 विभागामध्ये त्यांची विभागणी झाली. ते 100 अभ्यासक्रम कोणकोणते, 100 किंवा त्याच्या आसपासचे, तर ती सगळी माहितीसुद्धा तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओमधून मिळणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्याच्यापर्यंत पाठवायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमधून.